अक्कलकोटमध्ये दररोज श्रीमंत, प्रभावशाली, उच्च प्रतिष्ठेचे लोक स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी यायचे. काही लोक सोनं अर्पण करायचे, काही वेगवेगळे फुलं अर्पण करायचे, काही उत्तम पद्धतीचे नैवेद्य अर्पण करायचे, तर काही थाळी भरून वस्त्र अर्पण करायचे. त्याच गावात एक साधी गरीब विधवा बाई राहायची. नाव होतं तिचं जनाबाई. तिचं ह्या जगात कुणीच नव्हतं. ती जेव्हा दिवसभर काम करायची तेव्हा कुठे तिला एक भाकरी खायला मिळायची. पण तिचं मन मात्र पूर्णपणे श्री स्वामी समर्थांच्या भक्तीने भरलेलं होतं. ती रोज उठायची, एका तांब्यात पाणी भरायची आणि चालत चालत जाऊन स्वामी समर्थांच्या मठात स्वामी समर्थांच्या पायाशी ते पाणी ठेवायची. तिला विधवा म्हणणारे, गरीब म्हणून हिणवणारे अनेक जण होते, पण ती कोणालाही न काही बोलता तिचा मात्र एकाच गोष्टीवर विश्वास होता: स्वामींना माझं प्रेम पुरेसं. एक दिवशी स्वामींच्या मठात एका मोठ्या सावकाराची बायको येते. हातात खूप सारं नैवेद्य, तिच्या अंगावर खूप सारं सोनं आणि मनात मात्र तेवढाच अहंकार. ती जनाबाईला बघते की ती मात्र एका तांब्यात पाणी घेऊन येते, स्वामींच्या जवळ ठेवते आणि शांत बसते. तिला काही ते पटत नाही आणि ती जनाबाईला बोलते, तुझं पाणी कोणाला हवंय? अगं, असं फक्त पाणी ठेवून स्वामी थोडी ना तुला पावणार आहेत. त्या दिवशी जनाबाई मात्र शांत बसली आणि त्या दिवशीपासून तिने पाणी ठेवायचं बंद केलं. दुसऱ्या दिवशी श्री स्वामी समर्थ थोडे शांतच होते. त्यांचं लक्ष जनाबाईकडे नव्हतं, तर ते काहीतरी शोधत होते. अचानक त्यांनी विचारलं, माझं पाणी कुठे आहे? आज मला पाणी कोण आणणार आहेत? लोक मात्र गप्प बसली. लांबूनच त्यांना जनाबाई दिसली, डोळ्यात अश्रू. ती पायाशी आली आणि स्वामींना म्हणाली, स्वामी, मी काहीच देऊ शकत नाही. ना सोनं, ना फुलं, ना उत्तम प्रकारचे नैवेद्य. मी देऊ शकत होते तर एवढा तांब्या भरून पाणी, पण लोकांच्या बोलण्याने माझं मन दुखलं. स्वामींनी हसत तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि प्रेमाने बोलले, बाळा, मला वस्त्र नको, मला सोनं नको. तुझ्या त्या पाण्याच्या तांब्यात भरलेलं प्रेमच माझ्यासाठी अमृत आहे. त्या दिवशी संपूर्ण मठात शांतता पसरली आणि सगळ्यांना एक धडा मिळाला: खरी भक्ती ही सजावटीत नाही, तर ती हृदयात असते. स्वामी समर्थ केवळ वस्त्र फूल पाहत नाहीत, ते हृदय